करतो मी तुमच्यासाठी। प्रत्येक छत्रपती शिवाजी महाराजांवरती जसा प्रत्येक मावळ्यांचा विश्वास होता ना, तसा प्रत्येक आजच्या मावळ्यांचाही जरांगे पाटलांवर विश्वास आहे। आणि आपण सांगितलं एवढे निस्वार्थ प्रेम समाजावरती महाराष्ट्रावरती करणारे आहेत, म्हणून समाजानं डोक्यावरती घेतलंय। प्रत्येक माणूस फक्त वाट पाहतोय मला जरांगे पाटील कधी बोलवतायत म्हणून। मी सांगू, घरची परिस्थिती पाहिली तर आजपर्यंत कोणीच विचारत नव्हतो। जरांगे पाटलांनी असंही कार्य केलंय, जेव्हा आमच्या गावामध्ये आमच्या परिसरामध्ये एखादा माणूस गरीब घरचा एखादा माणूस म्हणा एखादी बाई जर आजारी पडलेली असेल, वयोवृद्ध असू द्या, त्यांची एक मित्र होती वडीगोद्रीला, डॉक्टर होते। त्यांनी ते पेशंटला उचलायचं, त्या मित्राकडे नेऊन टाकायचं आणि त्याला सांगायचं पेशंट आणि तू जेव्हा पैसे येतील तेव्हा देईल मी तुला। त्याच्या दिवशी 2-3 दिवसापूर्वी त्या डॉक्टरांची मुलाखत झाली, तर त्या डॉक्टरांनी सांगितलं, डॉक्टर सांगतायत की जरांगे पाटील सांगायचे हे पेशंट आणि तुम्ही माझ्याकडे जेव्हा पैसे येतील मी तुम्हाला देऊ। जरांगे पाटलाकडे अजून पैसे नाही आले, मीही त्यांना अजून मागितले नाही, कारण मला माहिती होतं हे खूप मोठं खूप चांगलं कार्य करत आहेत। जरांगे पाटलांचं जर चरित्र जर पाहिलं ना, तुम्हाला सांगेल मी, जसं स्वराज्य निर्माण करण्यासाठी मासाहेब जिजाऊंनाही खूप त्रास झालाय, तसंच आज महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा लढा उभारण्यासाठी जेव्हा जरांगे पाटील लहानाचे मोठे होत होते, त्यांना वाढवत असताना त्यांच्या आई वडिलांनी ऊसतोडीचं काम सुद्धा केलंय। पहा, कोणतं ऊसतोडीचं काम सुद्धा केलंय। आणि मी सांगेल, येथे एखाद्या डॉक्टराच्या मुलानं डॉक्टर होणं एवढी मोठी गोष्ट नाही। एखाद्या डॉक्टराच्या मुलानं डॉक्टर होणं मोठी गोष्ट नाही। एखाद्या शिक्षकाच्या मुलानं शिक्षक होणं मोठी गोष्ट नाही, पण एखाद्या ऊसतोड कामगाराच्या मुलालाही अवघ्या महाराष्ट्रानं डोक्यावर घेणं ही खरंच मोठी गोष्ट आहे। आपण पाहतोय ऊसतोड कामगारांचं वय, ऊसतोड कामगारांचं काम म्हणजे सोपी गोष्ट नाही। जेव्हा पाहतो आपण, तुम्हाला माहिती का नाही मला माहिती नाही, पण तो अनुभव मलाही स्वतः जवळून आहे, कारण माझे आई वडील ऊसतोडी करत होते अगोदर, अगदी 4-5 वर्षापूर्वी। तो काय त्रास असतो फक्त आपल्याला माहिती असतं की ज्या परिवारात ज्या कुटुंबामध्ये ती माणसं असतात, पहा, माणसाला नक्कीच काहीतरी कार्य घडण्यासाठी काहीतरी निर्माण करण्यासाठी अगोदर खूप त्रास सहन करावा लागतो। ऊसतोड कामगारांचं जर आपण पाहिलं ना, जेव्हा ते ऊसतोडीसाठी जातात 60-70 हजार 80 हजारासाठी 6-6 महिने ऊस तोडतात, रात्रंदिवस एक करतात। रात्रीच्या 12ला 1ला आणि 2-2:30 वाजता ऊस तोडायला जाताना मी पाहिलंय। माझे आई वडील जायचे रात्री 2-2:30ला ऊस तोडीला जायचे, घरी कोण नसायचं। पहाटे 4 वाजता आम्ही उठणार, काम वगैरे सगळं असायचे, जनावरे सगळं पाहायचं। पण मी सांगेल, माणसाची परिस्थिती माणसाला खूप काही शिकवत असते। पहा, कदाचित कधी कधी वाटत असतं कीर्तनकार म्हटल्याच्या नंतर खूप मोठ्या घरच्या असतील, खूप चांगलं असेल, असं नसतं। सगळ्या परिस्थितीमधून जो कीर्तनकार येतो ना, ते कीर्तनकाराचा महाराष्ट्रात कोणी हात धरत नसतो, कारण प्रत्येक परिस्थिती जाण त्यांना असते। जेव्हा ऊसतोड करण्यासाठी एखाद्या परिवारातली खेड्याच्या ठिकाणी जाऊन पहा, अगदी लहान लहान लेकरं 5वी 6वीचे 3री 4थीचे लेकरं वाऱ्यावरती सोडून आजी आजोबाच्या स्वाधीन करावेत, त्यांना कोण नसतं वारसदार गेल्याच्या नंतर। कपडे धुतलेत का नाही कोणी पाहत नाही, जेवण केलं का नाही कोणी विचारायला नाही। माझे वडील कधी कधी सांगत असतात, पहा, त्यांच्या काळामध्ये 2.5-3 रुपये त्यांना रोज होता, 2.5-3 रुपये रोज। जेव्हा माझे आजी आजोबा ऊसतोडीला जायचे तेव्हा 6-6 महिने वडिलांनी ते सांगायचे, त्या देवळीमध्ये आपोआपले तुकडे असे वाळून वाळून भाकरीचे ठेवायचे आणि ती पाण्यात भिजून खायचे। एवढी परिस्थिती वाईट असते। पहा, कारण आपण पाहतो कधी कधी आता सगळ्या गोष्टी सगळ्या अनुकूल आहेत माणसाला, पण जेव्हा ती परिस्थिती येते तेव्हा खूप वाईट गोष्ट असते। काही काही सांगतो, गरिबीचे लेकरं जर शेती ऊसतोडीसाठी घेऊन गेले तर त्या आई वडिलांनी ऊसतोडीसाठी निघावं, रात्री पहाटे 2:30-3 वाजता जेव्हा ऊसतोडी करावी, सकाळी टायर भरून काढावं। जेव्हा ती गाडी भरायची ऊसानं ते टायर जर भरलं, ती गाडी भरली, लेकरू जिथं झोपले ना, कधी कधी कित्येक घटना मी ऐकल्यात, स्वतः पाहिल्यात। जेव्हा अजूनही गाडीत बसते, गाडीत फिरते, मी महाराष्ट्रामध्ये फिरते, पण जेव्हा मी स्वतः एखाद्या माणसाची, आमच्या घराच्या समोरच खूप मोठ्या कोप्या वगैरे येतात, कारखाना जवळ आहे, त्या कोप्यामधलं कोणताही एखादी बाई जरी आमच्या घरी आली ना, तर त्यांना काहीतरी खायला दिल्याशिवाय मी जाऊ देत नाही। पहा, कारण परिस्थिती खूप वाईट असते। आपण कित्येक कुठं झोपलं माहिती नाही, टायर त्याच्या अंगावरून गेलं आणि त्याचा मृत्यू झाला, असे कित्येक आपण उदाहरणं कित्येक प्रकरणं पाहिले। ज्या आई वडिलांनी ऊसतोडी ज्या लेकरांसाठी करतायत
ते लेकरू जर त्या टायर खाली जात असेल तर ती ऊसतोडी करून उपयोग काय आहे? ते आई वडिलाचं अंतःकरण काय म्हणत असेल? कारण ही जाण कोणालाही असू शकत नाही जे स्वतः जवळून जाऊन पाहतात. जरी गाडीत बसलेली असले ना, एखाद्या माणसं टायरवरती जर चालते ना, त्यांच्याकडे पाहून कधी कधी रडायला येतं. वाईट वाटतं कधी कधी की यांची परिस्थिती आमच्यासारखी बदलली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये कोणताच माणूस गरीब नाही राहिला पाहिजे. गरीब राहतात, ऊसतोड करतात, लेकराला शिकवायला पाठवतात तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी. लेकर जरी शिकायला गेले ना, शिक्षण झाल्याच्या नंतर आरक्षण नाही, आरक्षण नसल्यामुळे भेटत नाही नोकरी त्यांना. पण त्या लेकरानं ज्या लेकरासाठी ऊसतोडी करून पैसे भरलेत, 4-5 वर्ष ऊसतोडी त्या लेकरांसाठी केली आणि ते पाणी भिजू भिजू संसाराचा गाडा हाकला होतावरी हसू जरी गणावाला घडीभर तू थांब जरा ऐकत्याच ना पर लय अवघाची अवस्था पाहिली आहे. ऊसतोडी करत असताना काहीच नसतो, परिस्थिती खूप वाईट असते माणसाची. जरांगे पाटलांनी जेव्हा पाहिलं तेव्हा ठरवलं की जो गोरगरीब परिवार आहे, जे गोरगरीब माणसं आहेत ना, त्यांच्यासाठी मला जगायचं आहे, त्यांच्यासाठी मला कार्य करायचं आहे. आणि मी सुद्धा तुम्हाला सांगते पहा, ती कीर्तन भजनं करतोय, आम्ही महाराष्ट्रात फिरतोय, अवघ्या महाराष्ट्र आम्हाला डोक्यावरती घेतोय. पण कुठेही फिरू द्या, गरिबी माणसानं कधी विसरली नाही पाहिजे. कारण देव असा आहे, एखाद्या माणसाला रात्रीतून श्रीमंत करतो आणि एखाद्या माणसाला रात्रीतून गरीब करतो. काही काही जण पाहतो आपण, गरीब परिस्थिती असते, श्रीमंत झालेत, खूप काही प्रॉपर्टी त्यांच्याकडे आहे, पण गरीब माणूस जर त्यांच्याकडे आला. मी एक व्हिडिओ व्हायरल होत होता पहा, जेव्हा राजकारणी लोकांच्या गाड्या येत होत्या रस्त्यानं, सायकलवरती चाललेला एक माणूस, तुम्ही पाहिला असेल तो व्हिडिओ, सायकलवरती चाललेला गरीब माणूस रस्त्याच्या कडेला उभा होता. पोलिसाच्या गाड्या वाजतायत, लाल दिव्याच्या गाड्या वाजत होत्या, सायकल बाजूला घेतली, बाजूला उभा राहिला. जे बाकीचे पोलीस होते ना, ते पोलिसांनी त्या गरीब माणसाला, याला बोलतील सरकार लोक, साहेब लोक याला बोलतील म्हणून गरीब माणसाला त्यानं ढकलून दिलं रस्त्याच्या खाली. सायकल घेऊन पडला तो माणूस. मग मला सांगा, ज्या माणसानं गरिबीत जन्म घेतलाय, गरिबीमध्ये त्याचा जन्म झालाय, त्याचा गुन्हा आहे का? त्या माणसाचा गुन्हा आहे का तो? भगवान परमात्मानं दिलाय त्याला, तो जन्म दिलाय, ज्या परिस्थितीमध्ये राहण्याची संधी दिली, राहायला सांगितलंय, त्या परिस्थितीमध्ये त्याला राहावं तर लागणार ना. आज आपण पाहतोय अवघा महाराष्ट्र डोक्यावरती घेतोय जरांगे पाटलाला. पहिलं जर चरित्र पाहिलं तर लक्षात येतं, बायको त्यांची 24 तास रडती घरी. आताही सांगितलंय, जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत 2-3 महिने घरी जाणार नाही, मी नाही जाणार घरी, आरक्षण मिळून द्यायचे मला समाजाला. कारण त्यांना माहिती आहे गरीब परिस्थितीचे लोक आहेत, आपण शेती करावं, शेतीला भाव भेटत नाही, शेतातल्या कोणत्याच पिकाला भाव भेटत नाही, भाव नसतो. शेतकऱ्याला एवढा खर्च करतो आयुष्यभर, 12ही महिने कोणता गावाला जात नाही, कुठंच जात नाही, 12ही महिने फक्त शेतातले पीक, शेतातलं काम बघतो. आणि जेव्हा कुठं पीक अगदी तोंडाला येणार, घास तोंडाला येणार, तेव्हा सरकारनं काहीतरी त्या पिकाचा भाव कमी करावा. अर्धे गेलेला खर्चाचा पैसाही निघत नाही, तेवढाही खर्च सुद्धा निघत नाही. त्या माणसाची अवस्था काय होत असेल? फक्त शेतकरी राजा म्हणतात, बळी राजा, पण राजा नाही, खूप गरीब परिस्थिती त्या राजाची आहे, त्या शेतकऱ्याची आहे. तीच परिस्थिती, तेच दुःख फक्त जाणणारा एकमेव माणूस आहे पहा, जरांगे पाटील. जेव्हा ऊसतोडी कामगाराची लोक पाहतो आपण, कुठेही झोपतात, कुठेही राहतात, दिलं ते खातात, रात्रीच्या 12 आणि 1ला. मी माझी सत्य परिस्थिती सांगते. आज माझी आई खूप आशीर्वाद देत असेल मला, कारण जेव्हा आई रात्री 12-1 वाजायची झोपायला, रात्रीच भाकरी वगैरे करून ठेवायच्या, रात्री ऊसतोडीला जायचंय सकाळी म्हणून, रात्री 11-12 वाजायची झोपायला, सकाळी 2:30 वाजता उठायची. जेव्हा तिकडनं काम करून येणार, सकाळी शेतात कामाला जायचं. आम्ही लहान लहान होतो, शेतात कामाला जायचं, शेतातलं काम करून आल्याच्या नंतर घरचं काम करायचं. संध्याकाळी माझ्या आईला भाकर खाताना सुद्धा झोप लागायची. ती स्वतः पाहिली जवळून परिस्थिती, तेव्हा लक्षात येते पहा. उरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघाबानी, दाखवी ना कधी कोणा
डोळ्यातल पाणी झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला होटावरी हसू जरी कना वाकला घडीभर तू थांब जरा ऐक त्याला पर लय अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर लय अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर सांगायचंय तुम्हाला, जेव्हापासून मी कीर्तनकार झाले तेव्हा एक कविता तेव्हापासून मी प्रत्येक कीर्तनात म्हणायचे. पहा, प्रत्येक कीर्तनात म्हणायचे. एक सुंदर कविता आहे. जेव्हा मला ती कविता जेव्हा ऐकायला भेटली, जेव्हा मी ती कविता ऐकली, ती कविता ऐकून फक्त मला असं वाटलं की ज्या कवीने ही कविता तयार केली असेल ती माझ्यावर तर केली नसेल ना. ती कविता अशी होती, माझ्या डोळ्यातलं आसव, माझ्या डोळ्यातलं आसव कोणी मायेना पुसताना जणू हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना त्याच्या फाटक्या सदऱ्याला कशी ठिगळ जोडलेली उभ्या आयुष्याला त्यानं जशी कातर लावलेली मला कसंच होत या कोणी बाबा म्हणताना जणू हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना भरविला घास मुटका माझ्या इवल्या मुखात त्यानं बघितलं सपन, त्यानं बघितलं सपन पालाऊसाचा काढताना जणू हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना गोष्ट बापाची सांगताना गोष्ट बापाची सांगताना. आज आपण पाहतो प्रत्येक घराघरामध्ये तर लेक जन्माला आली, 2-3 मुली असल्या तर आई वडील डोळे नाक तोंड मुरडवतात. पहा, आम्ही 3 जणी बहिणी आहेत, 2 भाऊ आहेत, पण सगळेजण शिक्षण घेत आहेत. एक बहीण एक भाऊ लातूरला शिकतायत 2 वर्षापासनं, आणि माझी मोठी बहीण पुण्याला शिकते. कित्येक लोकांनी सांगितलं पोरींना शिकून उपयोग काय आहे, पण मी तरी सांगू शकते माझ्या विश्वासाच्या जीवावर पोरगीची सगळं काय आहे. पहा, माणसाचं आईवडिलांचं आयुष्य जर बदलायचं असेल तर पोरीला लक्ष्मीच्या पावलानं त्या घरामध्ये अवतार घ्यावा लागतो. परिस्थिती सगळ्यांचीच असते. मी तुम्हाला सांगायचं आहे, मी सांगितलं कशासाठी की जरांगे पाटलाचं एवढं चरित्र आहे, आज अवघ्या महाराष्ट्रानं डोक्यावरती घेतलंय, पण याच्या पाठीमागचा खूप मोठा इतिहास आहे, खूप मोठा इतिहास आहे. तो इतिहासही आपल्याला समजून घेणं फार गरजेचं आहे. आज आपण पाहतो छत्रपती शिवाजी महाराजांचे जे मावळे होते स्वतःच्या प्राणाची आहुती देण्यासाठी तयार व्हायचे. हो, शिवाजी महाराजांच्या पुढे एक पाऊल होते. छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणायचे, राजा द्या की एकदा संधी. कशाची? मरायची संधी मागायची, जगायची नाही, मरायची संधी द्या. एका मावळ्याच्या युद्धामध्ये कोपरापासून हात आणि गुडघ्यापासून पाय तुटले. छत्रपती शिवाजी महाराज त्याला भेटण्यासाठी त्याच्या झोपडीवरती गेले. त्याच्याकडे पाहिलं, डोळ्यात पाणी आलं होतं. डोळ्यात पाणी आलं. शिवरायांना वाईट वाटलं, माझ्यामुळे याचा परिवार उड्यावरती आलाय. याचं तर दुःख त्याला वाटत नसेल ना. पण शिवराय म्हणतात, का रे, तुझ्या तलवारीचं नाव भवानी आणि तुझ्या डोळ्यात पाणी. उत्तर फार सुंदर दिलं त्या मावळ्यानं. मावळा सांगतोय, राजा हात तुटले म्हणून रडत नाही, राजा राजा पाय तुटले म्हणून रडत नाही, राजा हात आणि पाय तुटलेत, मी आता संसार करू शकत नाही, मी आता प्रपंच करू शकत नाही, याच्यासाठी रडत नाही राजा. ऐका ना, एकाच गोष्टीसाठी डोळ्यामध्ये पाणी आहे की या महाराष्ट्राचा राजा माझ्या झोपडीत आला असताना देखील त्याला मुजरा करायला मला हात शिल्लक नाही, याचं दुःख वाटतंय राजा.
म्हणून मी रडतोय राज, म्हणून मी रडतोय राज. छत्रपती शिवाजी महाराजांची एक पाऊल पुढे होती म्हणून त्यांच्यासाठी म्हणावं धन्य माता पिता तयाची. मला सांगायचं हित आहे भगवंताचं नामचिंतन करण्यामध्ये. नामस्मरण जीवनामध्ये करावं का? का करायचंय नामस्मरण? नामस्मरण जीवनामध्ये सर्व काही आहे. आणि मी सांगेल तुम्हाला मनुष्य देह धारण करून आलोय, आल्याच्या नंतर भगवंताचं भजन करणं, जीवनाचा उद्धारच त्यामध्ये आहे की भगवंताचं नामचिंतन करणं. नामस्मरण करायचंय का? माऊली ज्ञानोबा उत्तर सांगतात हरिपाठामध्ये, ज्ञान देव पुसे निवृत्तीसी चाड आणि गगनाहुनी वाढ नाम आहे. ऐसा नामाचा महिमा वेदशिनला झाली सीमा. घेता परिवत जळती पापांचे, परिवत जळती पापांचे, परिवत जळती पापांचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे. ऐसा नामाचा महिमा, ऐसा नामाचा महिमा वेद शिनला झाली सीमा. घेता नाम, नाम घेता नाम, घेता नाम विठोबा, परिवत जळती पापांचे, पापांचे. पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे. घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे, ऐसा नामाचा महिमा. तेच नाम आपल्या मुखामध्ये नसेल तर नामाविना मुख आणि सर्पाचे ते बिळ. नामस्मरण जीवनामध्ये करायचंय. नामस्मरण करावं का? मी तुम्हाला सांगेल पहा. धन्य माता पिता तयाच्या, आई वडिलांना धन्यता दिली जाते. पण जेव्हा आपण आपलं हित जागो, जेव्हा आपण आपल्या हिताच्या ठिकाणी जाग राहू तेव्हा मी सांगेल, जेव्हा संत सावता महाराजांचा अधिकार पाहून नामदेव महाराज म्हणतात धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. हृदयामध्ये भगवंताला साठवलं म्हणून फक्त आई वडील यांना धन्यता नाही. धन्य ती आरण रत्नाची ती खान, जन्मला निधान सावता, तो त्या गावालाही धन्यता दिली. जरांगे पाटलांचं चरित्र जरी ऐकलं, प्रत्येक माणसाची इच्छा होते मी फक्त सांगावं जरांगे पाटलांच्या शेजारी मी राहते. प्रत्येक माणसाला वाटतं मी कधी जाईल आणि जरांगे पाटलाचं घर पाहून येईल, ही इच्छा निर्माण होते. ते गावाला धन्यता दिली जाते जिथे त्यांचा जन्म झालाय. पण एवढंच नाही, फक्त आई वडील आणि गावाला धन्यता नाही, नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला, वंश उद्धरिला माळे याचा. त्यांच्या कुळालाही धन्यता, त्यांच्या कुळालाही धन्यता दिली जाते. पूर्ण जन्म त्यांचा सफल झाला असं ठरलं जातं. पण कधी जेव्हा हृदयामध्ये भगवंताला साठवलं, हिताच्या ठिकाणी जागे होते, अखंड कंठामध्ये भगवंताचं नामचिंतन होतं. म्हणून आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. आणि अशाच वडिलांच्या पोटी जेव्हा सात्विक विचाराची मुलं आणि मुली जन्माला येतात, त्यांचा आनंद कुळकर्णा पुत्र होती रे सात्विक, 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 कुळकर्णा पुत्र होती रे सात्विक. दयाचा हरी वाट देवा, दयाचा हरी वाट देवा, देवा देवा देवा. कुळकर्णा पुत्र होती रे सात्विक, कुळकर्णा पुत्र होती रे सात्विक, कुळकर्णा पुत्र हो
आमच्या दादांसाठी. जोरात जोरात वाजवा. देवाला काहीतरी, आमच्या देवानं, भगवंतानं, मा सरस्वतींची काहीतरी विशेष कृपा आहे आमच्या दादावरती. किती उंच म्हणू द्या, किती वेळ म्हणू द्या, ऐकायला गोडच वाटतं. येईल योग बऱ्याच वेळात. अतिशय सुंदर आवाज आहे पहा. तुम्ही टाळी वाजवली पाहिजे, सवय नाही का तुम्हाला? अशा कधी नाही वाजवायच्या टाळ्या, कधी नाही. जेव्हा आवडेल तेव्हा मनातून, उग कोणतरी सांगताय म्हणून नाही. मी सांगेल, एखाद्यानं सांगितलं ताई आज कीर्तनात विनोद सांगा बरं का, तुम्ही सांगतायत म्हणून मी सांगणं चुकीचं आहे. जेव्हा ओघा ओघा वदी आता तुम्हाला खरंच अंतःकरणातून चाल आवडली तर टाळी वाजवायला पाहिजे तुम्ही. तर वाजवायची का? भगवान परमात्मा भगवंताचं कार्य करून घेण्यासाठी सर्वसामान्य माणसाला कधीच निवडत नाही पहा. ज्याच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी भाव आहे, भगवंताविषयी प्रेम आहे, भगवंताविषयी निष्ठा आहे, भगवंत त्याला निवडतात. तुम्हालाही वाटत असेल कधी कधी आमच्या एखाद्या लेकरानं नातवानं मुलीनं कीर्तनकार व्हावं. सगळ्यांचेच होतेत का? संस्थेत 2-2, 3-3 हजार लेकरं शिकायला असतात, सगळेच कीर्तनकार नाही होत का? लाखों में किसी एगो को चुनते हैं, अंदर के आवाज को सुनते हैं. पण आपण बस याद कर, फिर याद कर, नहीं हो जीवन बर्बाद कर, प्रभु सुन कर देर न लाएंगे. राधे राधे बोल, शाम आएंगे, आएंगे शाम आएंगे. तुम्हाला आपल्याच उदाहरण सांगते पहा, खूप आनंद वाटतो कधी कधी मला. आणि हे जे युट्यूब चॅनलवाले दिसतात का तुम्हाला, हे 5 यांच्या घरी काही कमी नाही बरं का. तुम्हाला सांगते, इथं यांना काहीच गरज नाही, पण तरी सुद्धा येतात का? वारकरी संप्रदायामध्ये पात्र उचला, चटाया उचला, नाही तर काही करा, कोणतंही काम भगवंताचं कार्य आहे. कारण त्यालाही, त्या कामालाही देवानं आपल्याला निवडण्यासाठी खूप मोठं भाग्य लागतं. मी तुम्हाला सांगते पहा, आमच्या कार्यक्रमासाठी ज्यांच्याकडे आज चहा घ्यायला गेले होते मी, आमचे जिजा लाटे जिजांच्या घरी गेले. जेव्हा मी आज घरी जाऊन पाहिलं, इकडे दिसतोय ना दादा, हा शुभम दादा अक्कात, एवढी प्रॉपर्टी आहे, 2 पिढ्या जरी ती बसून खाल्ले तरी संपणार नाही त्या दादानं. पण कॅमेरा घेऊन का? जिजांचं मत की आपले लेकरं आहेत, आपल्या परिवारातले लेकरं, आपल्या कुटुंबातले लेकरं वाईट मार्गाला जायला नकोत. साधू संतांची सेवा त्यांना घडली पाहिजे. वडिलाला सांगितलं त्याला कॅमेरा घेऊन द्या, आणि मी त्याला रोज घेऊन फिरतो कीर्तनाला. आज एवढं मोठं काम सोडून ते इथपर्यंत येत आहेत. खूप मोठी त्यांच्या घरी कंपनी कशाची तरी मला माहिती नाही, पण काम करण्यासाठी येता येते. यूट्यूब चॅनल घेऊन येत आहेत, काही कमी नाही त्यांना. पण तरी सुद्धा इकडे दिसतात आमचे चैतन्य दादा, इकडे जे आहेत ना यूट्यूब क्षेत्रामध्ये मी ज्यांना भाऊ मानते, हरिभक्तपरायण आमचे विठ्ठल दादा पौड, इकडे आमचे गोविंद दादा. कॅमेरा नाही लावला वाटतं आज तुम्ही, लावलाय का? विठ्ठल दादा, गोविंद दादा, तर तिकडे नितीन दादा आहेत, इकडे संत भूमी चॅनलवाले. मी कोणत्याच कॅमेऱ्यावाला कधी लावू नका म्हणत नाही पहा. पण काय असतं, कीर्तनकार सांगतात इकडे चॅनल लावू नका, तिकडे कीर्तन टाकू नका. कीर्तनकारानं दक्षता घेतली पाहिजे. कीर्तनात बोलावं काय, टाकणाऱ्याची चुकी नाही, कीर्तनकाराची चुकी असते. मी आजपर्यंत एक कीर्तन 4दा जरी टाकलं तरी काही हरकत नाही, सगळे माझे भाऊ आहेत. कितीही टाका ना, अजून कुठेही या, आजपर्यंत कोणत्याच युट्यूब चॅनलवाल्याला मी म्हटले नाही कधी की तुम्ही माझं कीर्तन शूटिंग करू नका, नाही म्हणत कधी. एवढ्या भक्तिभावाने येते ते कोणाचे करत नाही. 4-4, 5-5 हजार दिले तरी जात नाहीत कुठं, आपल्या पाठीमागे येतात म्हणून आपण गर्वात नाही गेलं पाहिजे. म्हणून एकदा या सर्व भावंडासाठी जोरात टाळी वाजवा एकदा. अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. ज्या कुळामध्ये सात्विक विचाराची मुलं जन्माला येतात त्यांचा आनंद थेट भगवंताला होत असतो. पण तसे लेकरं जन्माला येणं गरजेचं आहे पहा. लेकरं कधी कधी सांगते, मी तुम्हाला ऐकलं असेल, अगदी सांगत असते गमतीनं. एका गावामध्ये एक बाई होती, 2-4 लेकरं सोबत घेतले. 2-4 लेकरं सोबत घेतली, बस स्टँड वरती आली, कारण तिला माहेरी जायची सवय होती. भलं मोठं गाठोड डोक्यावरती. बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला. जशी बस स्टँड वरती आली, हात केला, बस थांबली. तिनं सगळ्यात लहान लेकरू उचललं, बसमध्ये ठेवलं. लहान लेकरू बसमध्ये ठेवलं, पण त्या लेकराला वाटलं माझी आई मला कुठंतरी सोडून चालली, कुठंतरी मला सोडते. दुसरं लेकरू उचलून बसमध्ये ठेवेपर्यंत पहिल्यानं टुपकून खाली उडी मारली, 3रं ठेवेपर्यंत दुसऱ्यानं उडी मारली, 4थं ठेवेपर्यंत 3ऱ्यानं उडी मारली. अर्धा तास गेला आणि एकही लेकरू बसमध्ये नाही, एकही लेकरू बसमध्ये नाही. मग कंडक्टर वयस्कर होते, रागाला कंडक्टर म्हणतात, मावशी
तुमच्या का घरची गाडी आहे का? सरकारी बसनं तुम्ही निघाल्या. एवढा वेळ कुठं असतो का लेकरं वरती चढवायला? एक ठेवता एक उडी मारता, एक ठेवता एक उडी मारता. एक काम करा म्हणे, तुम्ही वरती चढा, म्हणजे तुमचे लेकरं तुमच्या पाठीमागे येतील. मावशी वरती चढल्या, तरा 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 त्यांचे लेकरं त्यांच्या पाठीमागं. कुणी शिटा खाली घातली, कुणी पाया खाली घातली. तिकीट काढायला कंडक्टर आले, असतं 10वीला पण सांगते 6वीला. याचा अर्धच काढा, त्या तिकीटच काढू नका, हे अजून अंगणवाडीतच आहे. कंडक्टर म्हणतात, मावशी घरची गाडी असल्यावर ठीक आहे, एवढे मोठे लेकरं घेऊन प्रवासाला निघणं. तुमच्या का घरची गाडी आहे का? तुमच्यामुळे अर्धा तास बस लेट झाली. एवढे लेकरं घेऊन कुठं प्रवासाला निघायचं असतं का? अर्धे लेकरं घरी ठेवायचे, अर्धे घेऊन यायचे. मावशी म्हणती, मामा शांत बसा, अर्धेच आणलेत. कोठे काही एक आहे. मुलगा पाहिजे भगवान प्रभू रामचंद्रांसारखा, मुलगा पाहिजे बाळ ध्रुवासारखा, मुलगा पाहिजे भक्त प्रल्हादांसारखा, मुलगा पाहिजे महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा, मुलगी पाहिजे संत जनाबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई, संत मीराबाई, संत सोयराबाई सारखी मुलगी असेल, राजमाता मासाहेब जिजाऊंसारखी मुलगी असेल तर भगवंताला आनंद होईल. मुलगी पाहिजे झाशीच्या राणीसारखी, अशी मुलगी असेल तर देवाला आनंद होईल. पहा, आपण आजकाल पाहतो लेकरं, पोरी लग्न होऊन सासरी गेल्या तर त्यांचे 4 प्रकार असतात. एक आहे सांगकामी, दुसरी कानपाडी, तिसरी आगाव कामी आणि चौथा प्रकार हुंदाडा. कोण्याच मेळात नाही बसत. मी गमतीने सांगत असते, पहा, लग्न होईपर्यंत बापाला टेन्शन, लग्न झाल्यावर नवऱ्याला टेन्शन. कारण घरं जर फुटत कोणामुळं असतील, कोणामुळे होत असतील तर फक्त बायकामुळं, या यांच्यामुळं. कारण एखाद्याने विचारावं, फक्त एखाद्या सासूबाईनं दुसऱ्या मैत्रिणीकडे जाऊन तिला विचारावं, अगं राधा का तुमची सून कशी वागती, तुमची सून कशी वागती. दबक्या आवाजात विचारलं, बोट वर करा फक्त. आजपर्यंत कोणती सासू म्हटली माझ्या सुनासारखी सून अख्ख्या शेलूत नाही, अशी म्हटली कधी? ती तिला रिस्पॉन्स देते. काय सांगू बाई, भाड्याचं बैल केलाय नुसता. बरं एवढंच नाही, तेवढा तिने विषय बदलावा. लेकीचं काय चाललं, बाई 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 बाई, माझं लेक, माझा जावाई, अख्ख्या गावात माझ्या जावायासारखा जावाई नाही. काय करतो, माझ्या लेकीला पलंगावरून खाली उतरू सुद्धा देत नाही. भांडेही घासतो, स्वयंपाकही करतो, धुणंही धुतो. तिकडं जमतं, इकडं काय होतंय मग? लेकानं केलं तर नाही जमत. आजकालच्या महिला भांडणं घराघरात फक्त बायांमुळे लागतात. पहिल्या काळात महिला लवकर उठायच्या, भाकरी करायच्या, अशा भाकरी फुगायच्या. आता करणारी फुगती, भाकरी नाही फुगत. मला सांगायचंय काय, लक्षात आलं पाहिजे. आपल्या मुली असतात, लग्न होईपर्यंत बापाला टेन्शन, लग्न झाल्यावर नवऱ्याला टेन्शन. एका घरात 3 मुली होत्या, एक होती तुतानी, एक होती गँगानी, एक होती बोबडी. तिघीच्या 3 तरा. कोणताही मुलगा आला तर यांना नापास करायचा, कोणताच मुलगा यांना पास करणार. शेवटी पप्पानं, त्याच्या बापानं एक शेवटचं स्थळ पाहिलं. पोरींनो, हा माझा शेवटचा प्रयत्न आहे. तुम्ही एकाच घरामध्ये 3 जणी जावा होणार, 3 भावाला तुम्ही 3 जणी. पण एक काम करायचं, पाहुणे आल्याच्या नंतर अजिबात कोणी एक शब्दही बोलायचा. पोरी म्हटले, पप्पा आम्ही ताईत नाही बोलणार. दुसऱ्या दिवशी पाहुणे आले, सकाळी यांनी स्नान केलं, सुंदर साड्या घातल्या, असं पंचपक्वानाचं भोजनाचं ताट. पुरणाची पोळी होती, कढी होती, आमटी होती, बासुंदी होती, खीर होती, ज्वारीची भाकरी होती, बाजरीची भाकरी होती, वांग्याचं भरीत होतं, बटाट्याचं भरीत होतं, करीचं लोणचं होतं, कांदा होता, पापड. पाणी नका येऊ दे फक्त तोंडाला, सांगितलंय मी फक्त. त्याच्यामध्ये सुंदर जिरा मोहरीची फोडणी दिलेली, कढीपत्त्याची फोडणी दिलेली कढीची वाटी होती. पहा, 12 वाजले. आपण नाही म्हणत का एखाद्या माणसाला 12 गावचं पाणी पिलेला? पोराचे मामा 1200 गावचं पाणी पिलेले होते. मामा म्हणतात 12 वाजले, जेवणाची वेळ झाली. कोणतीच पोरगी कसं बोले ना, याच्यात काही फॉल्ट तर नसेल. बरं, फॉल्ट असला तर ठीक आहे, पण या मुख्य असल्या तर कसं करा? आता झाली ती म्हण, ज्याची बायको मुकी तो सगळ्यात, या आता झाली म्हण. पण तू म्हणे पुरी जर मुख्य असल्या तर कसं करावं? काही करून जेवण होईपर्यंत पुरींना बोलतं करायचं म्हणे. जशी मामानं कढीची वाटी घेतली, आणि कढी असा पदार्थ आहे पहा, कढीमध्ये असे 5 बोट बुडून कढीचा फुरका मारल्याशिवाय कढीची चव कळत. खरंय की नाही? फरक एवढाच आहे, कोणी फुरका जोरात मारतं, कोणी हळू मारतं, पण फुरका मारल्याशिवाय चव कळत नाही. जसा मामानं फुरका मारला, मामा म्हणतात, वा काय कढी झाली, अशी कढी मी कधीच खाल्ली नव्हती. काय काय घातलं असेल या कढीला, कोणी केली असेल ही कढी. जिनं कढी केली तिनं पातीलच उचलून पडत सुटली. बाई 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 बाई, ताई तांगू तुम्हाला तकालपतून धामाधूम झाले. त्यात देव घातलं, मी घातलं, देव का तुम्हाला पली पली, वालू का कली. मामाने डोळे पांढरे केले, तेवढ्यात दुसरी आली. ती म्हणती, अग
कशाला बब 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 बोलली. घास फसला मामाचा. तेवढ्यात तिसरी आली म्हणती म्हणणं जमणेनं. तू म्हणा कन्न का नाही का मोन्न. विठ्ठल विठ्ठल हर विठ्ठल 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 विठ्ठल. कन्न ना. लग्न होईपर्यंत बापाला टेन्शन, लग्न झाल्यावर नवऱ्याला टेन्शन. मुलगी पाहिजे संत जनाबाईंसारखी. जगाचा मालक भगवान पांडुरंग परमात्मा संत जनाबाईंना झोपडीमध्ये दळण देऊ लागण्यासाठी यायचा. जनाबाईंना म्हणावं सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक ओव्या गाव कौतुके तू ये रे बा विठ्ठला. जगाचा मालक संत जनाबाईला जात दळू लागण्यासाठी येत होता. मोतियाची करीते वेणी नाऊ गाली तो चक्रपाणी. मोतियाची करीते वेणी नाऊ गाली तो चक्रपाणी. साजनी गाला गवेणी माझी गाला गवेणी. साजनी गाला गवेणी हो साजनी गाला गवेणी. वा वा. टाळी वाजवा एकदा. माझी घाला गवेणी. थोडस विषांतर होते पहा. आणि एक गवळण आहे पहा. तर ती गवळण कोणत्या गाथ्यातली मला काही माहिती नाही, पण ती गवळण मी ऐकलेली आहे. माथ्यातली असेल कदाचित. ती गवळण अशी तुम्हाला ऐकलं थोडंसं हसू वाटेल. हे चालीवरून आठवलं मला. ती गवळण कशी. माझ्या सोनिया अरे छकुल्या बाळार नाचून यनू वाजून याड लावील या गोकुळाला. दादांनी कधी म्हटली असेल. कोकाटे महाराज माहिती आहे, वैजनाथ महाराज. हा ती म्हणतात ती गवळण. संत जनाबाईंना जगाचा मालक जातेवरती दळण देऊ लागण्यासाठी येत होता. महिला मंडळ जात कळतं आहे का. जात जात झालंय आता. जात नाही राहिलं. जातेवरची गाणी बदलली. पहिले आजीबाई एवढ्या हुशार व्हायच्या. जातेवरती दळण द्यायला बसल्या. नातवाला गाणं जुळीन, कुठं जावायला म्हणल, कुठं लेकीला म्हणल. गाणे असे असायचे, गाणे असे भारी. आताचे गाणे बाई 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 बाई. एक बाईचा नवरा सकाळी 8 वाजले तरी उठच ना. नवरा गोदड्यात आणि तिनं केलं चालू पाटेच्या ग पारा मंदी जात वाज वांगा वांगा. जात वाज वांगा वांगा उठ गोदड्यातल्या सोंगा. आताचे गाणे. पहिल्या काळातली गाणी जरा वेगळी होती, चाली वेगळ्या होत्या. आताच्या चालीन गाणे म्हणजे चालीतच सगळं. तुम्हाला सांगते पहिल्या काळातली आजी, माझी आजीबाई म्हणायची सुंदर असं गाणं आहे, ऐक आवडलं तर टाळी वाजव फक्त. आजी म्हणायची पंढरपुरा मंदी काही वाजत गाजत शिरी सोन्याचा बाशिंग लगीन देवाचा लागत तुळशीचा पालाबाई आता होता काय झाला सख्या माझ्या विठ्ठलाने राऊळाला रंग दिलाय. चालही अशीच होती ना, होती का अशीच चाल. हेच गाणं एकदा कीर्तनात म्हटले बरं का सोपान महाराज. हे गाणं कीर्तनात म्हटले. कीर्तन संपल्यावर एक मुलगी मला म्हणे ताई तेवढं ते गाणं द्या ना लिहून. मी दिलं लिहून, पण तिच्या कुठं चाल लक्षात आहे. तिला म्हणतं दीदी याला चाल कोणती लावती. ती म्हणे ताई याला चाल बाबूरावची चालन का. जात्यावरच्या गाण्याला एक विशिष्ट चाल असते पहा. संत जनाबाई म्हणायच्या जात्याच्या मुखी काही नाही गुणे
विश्वाचं जातं फिरतो भगवान परमात्मा संत जनाबाईंना झोपडीमध्ये दळू लागण्यासाठी यायचा कारण एकच, त्यांचा आनंद भगवंताला होतो. येताच्या ठिकाणी जागे होत्या, अखंड कंठामध्ये भगवंताचं नामचिंतन होतं. मग मुलगा पाहिजे, मुलगी पाहिजे संत जनाबाईंसारखी, तर मुलगा पाहिजे महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा. मी तुम्हाला सांगेल, आजकाल आपण म्हणतो फक्त हा या धर्मातला, तू त्या जातीतला कुळातला, पण छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेच्यासाठी प्रत्येक जाती कुळातली माणसं, प्रत्येक धर्मातला माणूस स्वतःच्या प्राणाची आहुती देण्यासाठी तयार व्हायचा. असं नाही पटत ना? छोटस गीत आहे, लक्ष देऊ नये का फक्त. दिला वचन मा साईबा वचन पूर्ण करी, दिला वचन मा साईबा वचन पूर्ण करी. बाई माझा ग शुभरा जाग बसला घोडावरी, बैरा जाग बसला घोडावरी, शुभरा जाग बसला घोडावरी. जय हो ताई सगळ्यांनी ताई वाजवा. जय शिवराय. हात वरती घ्या सगळ्यांनी, प्रत्येकाने हात वरती घ्यायचं. ज्याला वाटतं मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे, हात वरती लवकर. जय हो. क्या बात. 18 पगड जाती 16, जरा समाज मराठ मोळा, स्वराज्यावर ठेवून डोळा, एका जागी केलाय गोळा. जय हो. 18 पगड जाती 16, जरा समाज मराठ मोळा, स्वराज्यावर ठेवून डोळा, एका जागी केलाय गोळा. शुभावानी दाखवा कोणी सूर्य भूमीवरी. आजपर्यंत ही पदवी कोणाला लागू होत नव्हती. छत्रपती शिवाजी महाराजांचा अंश म्हणून, शिवरायांचा अवतार म्हणून, प्रत्येक स्वराज्याचा, प्रत्येक रयतेचा कळवळा जाणणारा माणूस फक्त जरांगे पाटील आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची ही पदवी शुभावानी जर असल कोण तर जरांगे पाटील आहे. टाळी वाजवा ना जोरा. हा शुभावानी दाखवा कोणी सूर्य भूमीवरी, शुभावानी दाखवा कोणी सूर्य भूमीवरी. बाई माझा शुभरा जाग बसला घोड्यावरी, बैरा जाग बसला घोड्यावरी, शुभरा जाग बसला घोड्यावरी. टाळी टाळी. मासाईबा दिला वचन, ती वचन पूर्ती केली. शिवरायांच्या जन्माने ही पावन धरती झाली. टाळी टाळी. जय हो. अरे बोल. जय हो. जय हो. जय शिवराय. मासाईबा दिला वचन, ती वचन पूर्ती केली. शिवरायांच्या जन्माने ही पावन धरती झाली. प्रथम पहिलं शिरय ठेवलं जिजाऊ चरणावरी. प्रत्येक गड किल्ला जिंकण्यासाठी, युद्धासाठी जाण्याच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराज राजमाता राष्ट्रमाता माता जिजाऊंच्या चरणावरती नतमस्तक व्हायचे. पण ऐका, ज्या वेळेला जरांगे पाटील घरातून बाहेर पडणार, आईनं जवळ घेतलं, वागा जाऊ नको रे. कोणत्या आईला वाटतं माझ्यापासून माझं बाळ दूर जावं, जाऊ नकोस. पण जरांगे पाटलांनी सांगितलं, आई ज्या कार्यासाठी माझा जन्म झालाय, ज्या कार्यासाठी आम्ही अवतार घेतलाय, ते कार्य आम्हाला पूर्ण करू द्या. छत्रपती शिवाजी महाराजांना जशा मासाहेब जिजाऊ आशीर्वाद द्यायच्या, शिवबा प्रत्येक युद्धाला गेल्याच्या नंतर यशच घरी घेऊन या, यश प्राप्त करून या, विजय घरी घेऊन या. तसंच तुम्ही चाललायत ना, तर तुम्हाला यश आलं पाहिजे. मराठ्याला आरक्षण निर्माण करूनच द्या, मराठ्याला आरक्षण मिळवून द्या. ते कार्य झाल्याशिवाय परत येऊ नका.
जरांगे पाटील आईच्या चरणावरती नतमस्तक झाले आणि घरातून उंबरठ्याच्या बाहेर पाऊल टाकला म्हणून मासाईबा दिला वचन ती वचन पूर्ती केली शिवरायांच्या जलवाणी ही पावन धरती झाली प्रथम पहिला शिरय ठेवला जिजाऊ चरणावरी प्रथम पहिला शिरय ठेवला जिजाऊ चरणावरी बाई माझा ग शुभारा जाग छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की एक मराठा बसला घोड्यावरी बाई राजा बसला घोड्यावरी शुभारा जाग बसला घोड्यावरी राजा ग बसला घोडावरी शुभा ग बसला घोडावरी राजा ग बसला घोड्यावरी बसला घोडावरी वरी 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की एक मराठा असे नादी नका ना लावू फक्त मला होता हालू जोरात म्हणा ना थोडस काही फक्त असे करते जोरात म्हटलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की एक मराठा म्हणून जगद्गुरु तुकोबाराज सांगतायत ज्यांच्या पोटी सात्विक विचाराची मुलं जन्माला येतील त्यांचा आनंद नक्कीच भगवंताला होईल तसे लेकर जन्माला येणं गरजेचं आहे आजकालची जिजाऊ म्हणते बाळ शुभा व्हायचं असतं कुणाच्या एकात पडायचं नसतो कुणाच्या दोनात पडायचं नसतं आपण आपलंच पाहायचं असतं आजची जिजाऊ म्हणते बाळ शिवाजी व्हायचं असतं पण बस मधून प्रवास करत असताना बसच्या मधोमध बसायचं असतं का बस जरी पडून ठोकली किंवा बस जरी मागून ठोकली आपण मात्र मध्ये सुखरूप राहायचं असतं आजची जिजाऊ म्हणते बाळ शिवाजी व्हायचं असतं हे ऐकून बाळ म्हणता आई बाळानं शिवाजी व्हायचं असतं पण त्या अगोदर बापानं शहाजी आणि आईनं राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ व्हायचं असतं सात्विक विचाराची मुलं मुलगा पाहिजे पुत्र देई ऐसा गुंडा ज्याचा तीही लोकी झेंडा किंवा कन्या तरी ऐशी देई जैसी मीरा मुक्ताबाई असे लेकर असतील तर भगवंताला आनंद होईल म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा मग अशाच आईवडिलांच्या पोटी जेव्हा सात्विक विचाराची मुलं जन्माला येतात त्यांचा आनंद भगवंताला होतो म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत की ज्या कुळामध्ये आपल्याला अखंड भगवंताचं नामचिंतन केल्याची फलप्राप्ती जीवनामध्ये करून घ्यायची असेल तर गीतेचं आणि भागवताचं श्रवण करावं लागेल भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करी ती श्रवण गीता भागवत करी ती श्रवण गीता भागवत जय हो करीती
झाला पण गुण आला. तिकडे नाही वाजली का? रुसले ते तुमच्यावर. विशेष करून आमच्या कार्तिक दादांसाठी जोरात टाळी वाजवा. दादांनी सकाळीच फोन केलता, ताई किती वाजता येतं? म्हटलं इथं आले तुम्ही कसं काय गायब झाले? शेवटी का व्हायना हाजिरी द्यायला आले. कारण महाराष्ट्रामध्ये खूप मोठे नाव आहे दादांचं. तबलाही वाजवतात आणि पखवाजही तेवढ्याच तयारीनं वाजवत आहेत. कारण 3-4 वर्षापासून मी दादाला ओळखते. अतिशय सुंदर स्वभाव आहे. नितांत महाराष्ट्रातील प्रत्येक कीर्तनकारावरती नितांत प्रेम करतात. प्रत्येक कीर्तनकार कथाकार त्यांच्या परिचित आहेत. चौरशीचिरा म्हणतात त्यांना. दादांचे धन्यवाद. आलेत शेवटी. त्याच्यानंतर दुसरे मृदंगाचार्य दादा नवनाथ महाराज. अतिशय सुंदर हात आहे. त्या दादांसाठी जोरात टाळी वाजवा. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबारे सांगतात, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. अखंड भगवंताचं नामचिंतन केल्याची फलप्राप्ती करून घ्यायची असेल तर गीतेचे आणि भागवताचे श्रवण करावं लागेल. का? गीता ही जगावं कसं शिकवते तर भागवत ही मरावं कसं शिकवते. पण प्रत्येक काही माणसं सांगतात, ताई गाड्या बंगल्या प्रॉपर्टी सगळं काही आमच्याकडे आहे, आम्ही गेल्याच्या नंतर लेकराला सांगू आमचे हाडं तेवढे का शिलासोडा म्हणजे आम्हाला मुक्ती भेटल. गेल्याच्या नंतर मुक्ती भेटेल का नाही मला माहिती नाही, पण जिवंतपणी मुक्ती भेटावं असं वाटत असेल तर श्रीमद भागवत कथेचं श्रवण करावं लागेल. का? एक आहे भागीरथी गंगा आणि एक आहे भागवती गंगा. भागीरथी गंगामध्ये स्नान केल्याच्या नंतर आपल्याला वरून पवित्र करेल, तनाला पवित्र करेल, पण मनाला पवित्र करण्यासाठी भागवती गंगामध्ये येऊन स्नान करावं लागेल. म्हणून गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. मग जगद्गुरु तुकोबा एक इच्छा व्यक्त करतायत, जे आपलं हित जागतायत, ज्यांचा आनंद भगवंताला होतोय, जे गीतेचं आणि भागवताचं श्रवण करतात, अशांची तुका म्हणे मज घडो त्यांची तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. तुका तुका म्हणे माझा घडोताची सेवा. तुका म्हणे माझा घडोताची सेवा. हा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. तुका म्हणे माझा घडोताची सेवा. तुका म्हणे माझा तरी माझ्या दैवा पार नाही कुली कन्या पुत्र तिची सात्विक. कुली कन्या पुत्र तिची सात्विक. तरी माझा देवा पार नाही. तरी माझा देवा पार नाही. कोणी कळना पोत्र होते कोणी कळना पोत्र होते. तयाचा हरीख वाटे देवा कुली कन्या पुत्र तिची सात्विक. कुली कन्या पुत्र तिची सात्विक. कोणी कळना पोत्र होते बाबांसाठी जोरात टाळी वाजवा. तुमचं वय झालंय पण आवाजाचं नाही अजून वय झालं. क्या बात आहे. इकडे आमचे दादा तुम्हीच रोज घेऊन कीर्तनाला घेऊन फिरा वाटायला लागले तुम्हाला. खूप छान.
अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तू का म्हणे मज घडो त्यांची सेवा, उठू नका कोणी हा. जे उठतील इथून पुढचे त्यांना आपापल्या शेजारच्याची शपथ आहे. बोलणं होईपर्यंत उठायचं नाही. कीर्तनकाराचा अपमान नाही, कीर्तनाच्या गादीचा अपमान होतो. कारण भगवान परमात्मा स्वतः सांगतात, माझे भक्त गाती जेथे आणि नारद आम्ही उभाते येथे. भगवान परमात्मा इथे आहेत, उठायचं नाही कोणी अजिबात. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे मज घडव त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार सर्वांनी एकदा वरती हात घ्या. महिला पुरुष सगळ्यांनी घ्या हात वरती, सगळ्यांनी हा. माझ्यासोबत सगळ्यांनी 2 मिनिट भजन करायचे. आता असे 2-4 मिनिट जास्त झालेच आहेत. कोणाला आज तुम्हाला मान्य त्रास असतो, कोणाला गुडघ्याचा त्रास असतो, कोणाला मणक्याचा त्रास असतो, कोणाला झोपेचाही त्रास असतो. हात वरती घ्या. सुंदर असं भजन माझ्यासोबत करायचंय. जो खेल गए प्राणों पे, जो खेल गए प्राणों पे, जो खेल गए प्राणों पे श्री राम के लिए, एक बार तू हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए, एक बार तू हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए. जय हो. एक बार तो हाथ उठा लो हनुमान के लिए, ताली ताली हरि एक बार तो हाथ उठा लो हनुमान के लिए. सागर को लाग किसने सीता का पता लगाया, प्रभु राम नाम का डंका लंका में जाके बजाया. सागर को लाग किसने सीता का पता लगाया, प्रभु राम नाम का डंका लंका में जाके बजाया. मातांजलि की ऐसी जय हो. मातांजलि की ऐसी, मातांजलि की ऐसी संतान के लिए, एक बार तू हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए, एक बार तू हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए. जय हो. एक बार तो हाथ उठा लो हनुमान के लिए, एक बार तो हाथ उठा लो हनुमान के लिए. मेरे हनुमान के लिए विठोबा रघुमाई, हरे हरे विठोबा रघुमाई. जय हो हरि जय 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 विठोबा रघुमाई. हरि जय 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 विठोबा रघुमाई. जय 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 विठोबा रघुमाई. 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 घ्या हात खाली, हात घ्या म्हणलं खाली सगळे. असो, वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार मी नक्कीच अभंगाचा विस्तार करण्याचा प्रयत्न केलेला आहे, ज्यांच्यामुळे कार्यक्रमाला कीर्तनाला येण्याचा योग आला. सर्वच ग्रामस्थ मंडळी, शेलूकर मंडळी असतील, मी सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करते. विशेषतः सगळ्यात पहिले शेलू या ठिकाणी ज्यांच्यामुळे माझं कीर्तन झालं होतं, हरिभक्तपरायण आमचे सोपान महाराज चव्हाण दादांचे धन्यवाद व्यक्त करेल. आणि त्याचबरोबर आजच्या कीर्तनासाठी ज्यांचा माझा कॉलवरती संपर्क झाला होता, आदरणीय हरिभक्तपरायण आमचे भागवत दादा, आडनाव काही लक्षात पाटील, भागवत दादा पाटील, फोटो स्टुडिओ आहे त्यांचा. दादांचे धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर अतिशय सुंदर पवित्र अशा वातावरणामध्ये गायनाची साथ करण्यासाठी लाभलेले हरिभक्तपरायण, महाराष्ट्राची गान कोकिळा म्हटलं तरी चालेल, आमचे माऊली दादा खवणी असतील, दादांचे धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर आमचे सोपान महाराज आहेत हरिभक्तपरायण, आमच्या माऊली दादांची छोटी बहीण, अतिशय सुंदर आवाज आहे, ताईचेही धन्यवाद व्यक्त करते. इकडे हरिभक्तपरायण आमचे बाबा असतील रामेश्वर महाराज, महाराजांची धन्यवाद व्यक्त करते. आणि विशेषतः महाराष्ट्रातील प्रत्येक नामवंत कथाकारांच्या सोबत जी सिंथ वाजवण्यासाठी असतात, जे माझ्याही कथेला असतात, आदरणीय हरिभक्तपरायण, माझ्यावरती नितांत बहिणीसारखं प्रेम करणारे आमचे मयूर दादा निंबोळकर शेगाववरून आलेत माझ्यासोबत, ते दादांचेही धन्यवाद व्यक्त करते. जोरात वाजवा टाळी, जोरात. त्याचबरोबर आमचे कार्तिक दादा आहेत, हरिभक्तपरायण नवनाथ महाराज आहेत, विनेकरी बाबा, इकडे छोट्या छोट्या माझ्या चौघी ताई असतील, तुमचेही धन्यवाद. इकडे 2 टाळकरी, तुमचेही धन्यवाद. सर्वच हरिभक्तपरायण मंडळी
त्यामध्ये आमचे आदरणीय हरिभक्त परायण आमचे लाठे जिजायत, हरिभक्त परायण आमचे संत भूमी चॅनलवाले बाळू महाराजांचे धन्यवाद व्यक्त करते. आमचे गोविंद दादा, विठ्ठल दादा, इकडे चैतन्य दादा खवणे सुंदर तबला वाजवतात ते सगळं होते आता. आमचे चैतन्य दादा खवणे सुंदर तबलाही वाजवतात, दादाचे धन्यवाद. इकडे नितीन महाराज आहेत, इकडे शुभम दादा, इकडे दुसरे दादा असतील, तुमचेही धन्यवाद. त्याचबरोबर कीर्तन संपेपर्यंत माझा भाव जशाचा तसा तुमच्या अंतःकरणापर्यंत पोहोचण्याचं काम कार्य ज्यांनी केलंय हरिभक्त परायण साऊंडवाले दादा, जोरात टाळी वाजवा त्यांच्यासाठी. अनिल भाऊ शिंदे दादांचेही धन्यवाद व्यक्त करते. दादांची साऊंड सिस्टम 8-10 दिवस आरक्षण भेटेपर्यंत जोपर्यंत कीर्तन सप्ताह होते तोपर्यंत मोफत आहे. बरोबर. आज कुठेही जा तुम्ही, सप्त्याला जर गेले तर 60-70 हजार घेतल्याशिवाय येत नाहीत वापस. पण असो खूप मोठा सिंहाचा वाटा, कारण आम्ही इथं शिजत आज, आम्ही इथं शिजत, काळजी करू नका. नाही, इथं जर सेवा केली अंतःकरणातून आयुष्यभर देव आपल्याला पैसे देतोय. घ्यायला कटाळ येतो, एवढे पैसे येतात. खरं आहे की नाही? कटाळ कवा यायचा. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये फिरत असताना आशीर्वादाचा हात ज्यांच्या माळा डोक्याशी आहे, अगदी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये 200, 400, 600 किलोमीटर अंतरावरती सुद्धा जे सुखरूप मला पोहोचवतात. हरिभक्त परायण गाडी चालवतात माझे वडील नारायण महाराज धनाडे, वडिलाचे धन्यवाद व्यक्त करते. सर्वच हरिभक्त परायण मंडळी, अभिषेक दादा आहेत, समाधान बाबा शर्मा त्यांच्या कथेला असतात ढोलक वाजवण्यासाठी. त्याचबरोबर सर्व हरिभक्त परायण मंडळी राहिली का कोणी? नाव राहिलं कोणाचं? त्याचबरोबर अतिशय सुंदर खूप मोठा या मराठा समाजासाठी, या मराठा आरक्षणासाठी खूप मोठा सिंहाचा वाटा ज्यांचा होता आहे हरिभक्त परायण, आपल्या गावचं, परिसराचं, आपल्या तालुक्याचं वैभव, महाराष्ट्राभूषण हरिभक्त परायण प्रसाद महाराज काष्टे या परिवाराचेही धन्यवाद व्यक्त करते. परिवारासाठी जोरात टाळी वाजवायची एकदा. मला वाटतं त्यांचे बंधू आहेत, त्यांच्या आई उपस्थित आहेत, त्यांचेही धन्यवाद. सर्वच हरिभक्त परायण चष्म्यावाले, फेट्यावाले, मिशावाले, गंधावाले, बदल घेतलेले, बिना पदरेवाले, नथीवाले सगळ्यांचेच धन्यवाद व्यक्त करून झालेली सेवा हनुमंतरायांच्या चरणावरती समर्पित करते. गुरुदेवांच्या चरणावरती सेवा समर्पित करून सेवेला पूर्णविराम. उठू नका, ऐका 2 मिनिटं ऐका. नाही उठत नाही ते, उठत नाही उठणार. बस आजी खाली. जय जय बोलिले गोरे करा क्षमा पण नाही उच्चारिला तुका म्हणजे जाणे जरा तुकाराम कुठे गाव तर तुकार पंढरीनाथ भगवान की जय. हॅलो, सकाळ मराठा समाज